नमस्ते, मी रेखा. माझ्या स्वयंपाकघरात तुमच्या सगळ्यांचे मी स्वागत करते. आज मी बनवते बघा चीज मॅगी. ते इथे मी कढई ठेवली आता गॅसवर. आता याच्यात तेल टाकून घेते आणि तेल गरम होऊ देते. इथे बघा 2 मॅगीचे पाकिट घेतलेत मी आणि मॅगी मधला मसाला आहे. आणि इथे मी वाटाणे घेतलेत बघा आणि गाजर बारीक चिरून घेतले, टमाटे घेतलेत, अद्रक लसूण आणि हिरवी मिरची अशी कुटून घेतली, कांदा घेतला बारीक चिरून आणि एक शिमला मिरची अशी बारीक चिरून घेतली आहे. आता मी तेलामध्ये कांदा टाकते बघा. कांदा आपल्याला असा परतून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला चांगला असा परतून घेऊ याच्यामध्ये. आता मऊ झाला पाहिजे. आता याच्यामध्ये टाकणार आहे मी अद्रक लसूण आणि हिरवी मिरची अशी कुटून घेतली आहे, हे पण टाकायचे आणि टमाटे टाकायचे. हे बघा टमाटे आणि कांदा आपण परतून घेऊ. हे बघा कांदा आणि टमाटे मी चांगले असे मऊ करून घेतलेत आणि अद्रक लसूण आणि हिरवी मिरची बघा मी 3 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या. आता याच्यामध्ये टाकणार आहे बघा गाजर आणि शिमला मिरची. हे पण आपल्याला भाज्या याच्यात असं मऊ करून घ्यायचं. तुम्हाला जसं आवडत असेल भाज्या तसं तुम्ही टाका. आता हे पण आपण याच्यात असं मऊ करून घेऊ भाज्यांना पण. आता याच्यात टाकणार आहे मी बघा मीठ थोडंसं, कारण की चीज बनवायची चीज मॅगी तर चीजमध्ये पण मीठ असतं, म्हणून मी आता थोडंसं टाकते. आणि हे बी आपल्याला आता चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये भाज्या. हे बघा मी आता भाज्या पण अशा मऊ करून घेतल्यात बघा. आता याच्यात टाकणार आहे मी वाटाणे पण आपण असं चांगले परतून घेऊ तेलामध्ये. त्याला पण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. जसं आपण भाज्या परतून घेतल्या तसं, म्हणजे मस्त लागते मग मॅगी पण खायला. हे बघा वाटाणे शिमला मिरची गाजर असं मी चांगलं तेलात परतून घेतले. तेलात भाज्या चांगल्या परतून घेतल्या का मस्त लागतात खायला. आता याच्यात थोडंसं टाकणार आहे मी लाल तिखट. आता हे पण आपण मिक्स करून घेऊ. आणि ह्याच्यामध्ये टाकणार आहे आता पाणी. इथं मी 2 मॅगी घेतल्यात, त्या हिशोबाने पाणी टाकणार आहे. कसं मॅगी सुकली का मग ती पुरी सुकी होऊन जाते, म्हणून थोडीशी वलसरट ठेवायची मॅगीला. इथं 2 मॅगी घेतल्यात मी. त्याच्यात मॅगी पण टाकते. पहिले मी याच्यात टाकणार आहे मॅगी मसाला. हे बघा मॅगीमध्ये जे 2 पुड्या निघतात त्या 2 घेतल्या तर याच्यात टाकायचं. हे पण आता मिक्स करायचं. अजून थोडंसं पाणी टाकणार आहे मी याच्यात. हे बघा आता मॅगी तुम्ही अशी पण टाकू शकता, पण मी असं तोडून घेणार आहे. आता तोडून घेतली मी मॅगी. हे बघा आता याच्यामध्ये मी मॅगी टाकते. सगळं आपल्याला अशी टाकून घ्यायची आहे. आणि मग नंतर अशी जर अशी झाली का मग ह्याला आपण मिक्स करून घेऊ सगळं भाज्यांमध्ये. हे बघा आता असं चांगलं असं खाली वरून करून मिक्स करून घ्यायचं आपल्याला मॅगीला. चांगलं एकदम मस्त लागते बघा मॅगी. आणि चीज घेतलेत बघा मी 2 पीस घेतलेत. आता यांना मी कट करून घेते. हे बघा असे याचे छोटे छोटे असे हे करून घेणार आहे, कापा करून घेणार आहे मी मॅगीमध्ये टाकायसाठी. हे बघा आता याच्यात चीज पण टाकून घेते मी. तिथं अशा कापा करून घेतल्या होत्या मी. आता हे पण आपण आता चांगलं असं मिक्स करून घेऊ. हे बघा किती मस्त झाली आता मॅगी. हे बघा आता नंतर हे थंड झालं काय पाणी पण असं हलकंसं सुकून जातं, म्हणून याला थोडंसं वलसरट ठेवायला पाहिजे. हे बघा तयार आहे आता मॅगी. आता मी काढून घेते, गॅस बंद करते. हे बघा गरमागरम मॅगी एकदम तयार आहे बघा, किती मस्त बनली आहे. आता याच्यावर टाकणार आहे बघा मी थोडंसं चीज. थोडं आवडत असतील तर लाईक सबस्क्राईब जरूर करा चॅनलला.